नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना मांडत आहोत. तालुक्यातील गोंडगाव शिवारात विजेच्या थरकापाने 2 गरीब शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ही घटना घडली आहे दिनांक 17 जून रोजी दुपारी अंदाजे 12 वाजेच्या सुमारास. गोंडगाव येथील चिलखान जवळील शेतामध्ये म्हशी चारण्यासाठी नेत असताना अचानक विजेचा भयानक शॉक बसला. काय घडलं नेमकं? कसगाव सबस्टेशन मधून वाडे शिवारामार्गे जाणाऱ्या 3 फेज वीज वाहिनीवर अचानक एक पक्षी येऊन बसला. त्यामुळे तिन्ही तारांमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि त्या तारा थेट शेतामध्ये ढासळल्या. दुर्दैवी म्हणजे त्या खाली 2 म्हशी होत्या आणि त्या दोघेही जागीच ठार झाल्या. हे संपूर्ण दृश्य इतकं अचानक आणि धक्कादायक होतं की काही क्षणातच सगळं संपलं. पशुधन मालक आणि इतर गुरे केवळ दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले. गावातील सतर्क वायरमनने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वीज प्रवाह खंडित केला. त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या म्हशी नामदेव रामचंद्र पाटील आणि अंदाजे 80,000 रुपयाची म्हैस आणि शरीफ ईसा शेख यांची सुमारे 1 लाख रुपये किमतीची म्हैस. या दोघांचेही आर्थिक नुकसान प्रचंड आहे. सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना व्याजाने पैसे उभे करून हे पशुधन विकत घेतलं होतं. आता त्या दोन्ही म्हशी मृत्युमुखी पडल्याने या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे. शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून आपत्कालीन निधीतून तात्काळ मदत करावी अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी आणि पीडित पशुधन मालकांनी केली आहे. शेतकऱ्यांचं दुःख समजून घेतलं पाहिजे आणि अशा घटनांपासून भविष्यात संरक्षणासाठी आर्थिक प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तुम्हाला ही बातमी योग्य वाटली, भावनिक वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बातम्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.